टाकण्यासाठी हाताळण्यासाठी प्रवीण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकर फलंदाज महेश काबूकर आणि राजा ही पारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज सरसावतोय. यावेळेस अप्रतिम फटका, उत्तम दर्जाचा क्वालिटीदार ब्रँडेड चौकार. जो फटका खेळला गेला अतिशय प्रेक्षणीय आणि दर्शनीय फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. यावेळेस चांगला फटका खेळला जातोय. चेंडू सीमा पार, अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मधून खूप विचार करण्यास वेळ दिला जातोय, पूर्णपणे टायमिंग दिला जातोय आणि टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटतं की जणू काय प्रॅक्टिस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, अशा पद्धतीने फटका खेळला जातोय. कुठल्याही प्रकारचा मानसिक दबाव पाहायला मिळत नाहीये महेश काबूकर यांच्यावरती. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथं मात्र पाहायला मिळतोय. पुढील चेंडू अजून एक गॅप मध्ये, हाही चेंडू त्याच दिशेने जाईल, सीमा पार. अजून एक चांगला फटका, चौकार. निश्चित आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये चौकारांची हॅट्रिक जी होती ती मंगेश भोईर बल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्यांची जी हाय स्कोर वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते 37 धावा या स्पर्धेतील. आणि आजच्या दिवसातील पहिली चौकारांची हॅट्रिक मात्र महेश काबूकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा मित्र पुढील चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पटामध्ये हवं तसं आलं नाहीये आणि आता मात्र फक्त एक धाव खर्च गेली आहे. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोचली जाते. 4 चेंडूंचा खेळ इथं संपन्न झाला आणि सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती मात्र 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस राजा येथे डावखुरी शैलीचा हा एक फलंदाज आहे. सुरुवात खूप चांगली होते विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाची. मागील मॅचमध्ये कुठेतरी कमकुवत फलंदाजी पाहायला मिळाली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या कुठेतरी विजयाच्या समीकरणामध्ये कारगर ठरल्या, मदतगार ठरल्या. म्हणून तर संदीप यांना त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस सोडवला, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय त्याच्या खाली. पाहूया आणि इथं मात्र कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. पहिला झटका, पहिला हदरा इथं मात्र राजा यांच्या रूपाने लागतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाला.
एक धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मित्र आपण पाहतोय. यावेळेस स्लोअरचा मारा आणि चांगला फटका खेळून काढलेला समोरच्या दिशेने पाहूया. चांगल्या क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि हलक्या पावलाने आपण पाहू शकता ही दुसरी धाव महेश यांनी कंप्लीट करताना पाहायला मिळाली. 2 धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल. 18 धाबा धापल कपवरती. विनायक याकडे सुद्धा चांगला स्किल आहे, पण पाहतोय बॅक टू बॅक चांगली कामगिरी. स्लोअरचा मारा इथं मात्र चेंडूला टर्न केलेल्या दिशा दिलेल्या आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझनमध्ये डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. तिसरी धाव घेतील का हे पाहण्यासारखं राहील. महेश काबूकर जर पोचताय तर तिसरी धाव घेतील आणि यास तसंच झालं आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. रना जर बनत असतील तर एक चांगली बाब आहे. यावेळेस संदीप येतोय. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय आणि हा चेंडू जाईल नो डाऊट सीमा पार. बिग हिट षटकार. त्या गोष्टीसाठी थांबून होता महेश आणि तो मोठा फटका इथं मात्र आलेला आहे. 6 धावेने धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्यावरती नजर टाकली तर एक बिग स्कोर, एक मोठी धावसंख्या उभारणीच्या तयारीवरती, कारण पायाभरणी खूप चांगली झालेली आहे. अजून एक धमाका होईल का, परंतु हा फटका फसला. यास फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. आहे सतीश यांनी एक षटकार लगावला, त्यानंतर एक ललचाला चेंडू समोर ठेवला होता आणि तिथं मात्र आपण जर पाहिले टायमिंग, ताकद आणि शॉट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि उत्तम दर्जाचं क्वालिटीदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप आपण पाहतोय फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोविंद येतोय. डावकरी शैलीचा आहे एक फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस स्लोअरचा मारा इथं मात्र पिक केले चेंडूला आणि चेंडूला विडकावून दिलं. मिडगुडच्या डोक्यावरून सीमा पार षटकार.
की उद्याचा दिवस भगवंताने दिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल याच्यामध्ये साम्य पाहायला मिळतंय. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊन फलंदाजीला सुरुवात करायची आहे. वेल कमी खर्च करायचा आहे. पंचांच्या माध्यमातून सुद्धा आपण वारंवार सूचना केली जाते. आपण पाहतोय ना की मगाशी चर्चेचा विषय की क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल का, सामना कधी चालू होईल हे सांगता येतं पण तो कधी संपेल हे सांगता येत नाहीत. माणूस जन्माला कधी येतो हे सांगता येईल पण त्याचा मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाहीत. हे अटल सत्य या खेळामधून आपल्याला नेहमी पाहायला मिळते. अरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत या क्रिकेटच्या खेळाच्या आणि मानवी जीवनाच्या मेलाला मेल खाणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं की आपल्याला जर या समाजामध्ये वावरत असताना तुमच्या सत्कार्याचा सातत्याने जर प्रयोग होत असेल तर तुमच्या नावाचा डंका पूर्ण महाराष्ट्रभर वाजल्याशिवाय लागणार नाही आहे. तसंच खेळामध्ये तुम्ही वारंवार सातत्यपूर्वक चांगली कामगिरी कराल तर तुमचं वारंवार त्यात ताकदी तोलामध्ये आदराने नाव घेतले जाईल. बोलूया खेळाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते. गोलंदाजी मार्कवरती या वेळेस मात्र शॉर्टपट डिलिव्हरी होती, थोडीशी उचली दिली होती, बाउन्सर चेंडू होता. इथं फंबलिंग पाहायला मिळाली आणि एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये लगेच परिवर्तन. या 2 धावा अकाउंटमध्ये जमा केल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली धापल कपवरती 34 34 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथं चालू झालेला आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. सुधाकर येतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीला इथं मात्र चांगली चपराक लावलेली आहे, चांगला समाचार घेतलेला आहे फलंदाजाने. पुढील चेंडू यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू पिक केलाय, चेंडूला उचलून दिला, फेकून दिला, सी बारशे बार षटकार. धावसंख्या मोठी उभारायची आहे आणि ज्यावेळेस मोठी धावसंख्या उभारली जाते मग किती ताकदवार संघ असला की फलंदाजी करताना कुठेतरी त्या गोष्टीचा प्रेशर होतंय आणि प्रेशरमध्ये चुकीची फलंदाजी होते आणि चुकीच्या फलंदाजीमध्ये फलंदाज बाद होताना नेहमी पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवला होता, मिस टाईम आहे, मोठा फटका खेळता आला नाही आहे आणि इथंही संदीप बाद होतोय जेलच्या स्वरूपात. स्कोर कार्ड जाऊन पोचलेला आहे पण इथं मात्र आपण जर पाहिलं तर षटकार लागते, विकेट पडतोय. म्हणजे जो दोन्ही संघ अतिशय ताकदीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत. परंतु आत्तापर्यंत धावसंख्या जी पाहिली ना तर एक डेंजर झोनच्या रूपामध्ये पाहायला मिळते कारण अजून एक षटक बाकी आहे आणि 40 धावा ऑनबोर्ड धावपालकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस शॉर्टपिट डिलिव्हरी होती, समोर ठेवला होता आणि परफ्यूम डिलिव्हरी याला म्हटलं जाते कारण कानामध्ये काहीतरी कानमंत्र सांगून गेले की जागते रहोचा आदेश. एक चांगला चेंडू इथं मात्र संपादन करत असताना सुधाकर निर्धावची झाली सांगता धावसंख्या स्थिर 40 अंकावरती. जितू ज्याने खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये. पुढील चेंडू यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू, इथं मात्र व्हेरिएशन पाहायला मिळते. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि ज्यावेळेस जिथं विकेट प्रस्थापित केलं त्यावेळेस स्लोवर टाकला होता आणि शॉर्टपिच डिलिव्हरी दिली होती की ललचावला चेंडू ज्याला म्हणू शकतो तू मार आणि तिथं मात्र कुठेतरी फटका फसला गेला आणि फलंदाज संदीप बाद झाला. आणि इथेही आपण पाहिलं 2 चेंडू खूप चांगलं पाहायला मिळालं. यावेळेस उडवलाय, पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि बेल जज कॅच, फलंदाज फेल ठरतोय जेलच्या स्वरूपात. मान कर
ला गेले तर सुधाकर यांनी चांगली गोलंदाजी केली. जितू यांनी मात्र एकही धाव जमा केली नाही आहे आणि 3 चेंडूंचा सामना केला. धावसंख्या जर पाहिली ती थांबून आहे, जणू काय भिवंडीची ट्रॉफिक 40 या अंकावरती. आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये खूप धावा जमा केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये एक षटकार लागूनही आपण पाहतोय की फक्त 8 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्वक 2 गडी बाद केले संदीप आणि जितू. आणि बिरूसारखा फलंदाज इथं मात्र जर आपण पाहिलं तर एन ॲट 7 नंबरवरती येतोय. म्हणजे याचा तुम्ही अंदाज लावू शकता, अंदाज बांधू शकता की विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाकडे किती मोठी फलंदाजी आहे. आणि 4 षटकांमध्ये एवढे फलंदाज जर तुमच्याकडे असतील तर निश्चितच तुमच्याकडे आक्रमण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण विकेट राखून फायदा काय. इथे मात्र टर्न केलाय चेंडूला, चेंडू भिडकावून दिला सीमारेषे बाहेर. बिग हिट षटकार. नायकांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये यानंतर आपल्याला लगेच सामना खेळवायचा आहे. प्लीज कृपया वेळ उशीर करू नका. पुढील चेंडू यावेळेस हो क्या बात आहे. गोल्डन डिलिव्हरी म्हटले तर वगैरे ठरणार नाही आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. कुठेतरी षटकार लागल्यानंतर मनोबल न खचता एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खूप वेगवान, जणू काय वेगावरती स्वार होताना गोलंदाज पाहायला मिळालं. धावसंख्या पाहिली तर 46 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचं अंतिम षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, पहिल्याच चेंडूवरती बिगेट षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होते. नो डाऊट हा चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार, येईल दणदणीत चौकार. या इनिंगमध्ये जर विचार केला ना आपण तर एकेरी दोन धावसंख्या कमी बनल्या गेल्यात, विकेट जास्त पडले गेल्यात आणि षटकार चौकारे जास्त लागले गेलेत. म्हणजे गोलंदाजी जेवढी चांगली तेवढी फलंदाजीही चांगली पाहायला मिळाली. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस समोर ठेवला त्या चेंडूला हलक्या हाताने खाली रिझर्वमध्ये खेळून काढलेला आहे. दूर क्षेत्ररक्षक उभा आहे, जोपर्यंत पोहोचेल अवसर वेल आहे 2 धावा कंप्लीट करण्याचं. 2 धाव्याने 52 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. शेवटचं अंतिम षटक इथं पाहायला मिळतं. या स्पर्धेतील हाय स्कोअर आपण पाहिले तर गावदेवी भादवड या संघाच्या नावे आहे 65 धावांचं. त्या अगोदर मानकोली संघाचं होतं 48 धावांचं. आणि आता इथं मात्र आपण जर पाहिलं तर 52 धावा धावफलकावरती जमा केले आहेत विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघा. आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया काय घडते काय बिघडते. यावेळेस समोरच्या दिशेने त्याच रिझनमध्ये खेळून काढलेला आहे, परंतु इथं क्षेत्ररक्षक झेपावत आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही आहेत. 54 54 धावांवर बोर्ड. एक चांगली धावसंख्या उभारण्यात कुठेतरी यशस्वीरित्या पाहायला मिळते. आज पहिल्या सामन्यामध्ये 34 धावांचं आव्हान, दुसऱ्या सामन्यामध्ये 46 धावांचं आव्हान. आता या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहूया किती धावांचं आव्हान राहील. यावेळेस उडवलाय, इथं मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतो त्या खाली, कुठल्या प्रकारची इथं चुकी नाहीये आणि फलंदाज बाद येतोय झेलच्या स्वरूपात.
पिंपलास तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान ज्याने प्रस्थापित केलेलं असे तुम्हा सर्वांचे लाडके शिवाजी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख तुफान पिंपलास असं कॉल दिलेला आहे. पाहूया कोणाच्या बाजूने लागतोय. यस तुफान पिंपलास हे आलेले आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थान आपण व्हायचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर कालिकामाता खारबाव हा संघ एक ताकदवार संघ गणला जातोय, परंतु या चालू हंगामामध्ये त्यांची कामगिरी हवं तशी पाहायला मिळत नाही आहे. तर पाहूया या मॅचमध्ये त्यांचा जो जुना फॉर्म आहे का तो वापस येतोय. तर नाणेफेक जिंकली आहे तर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. यस क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गावबंधू वडगर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. एकमेकाची खेळी तुम्हाला माहिती आहे. तर या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. यस आपण पाहतोय की पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये आपण क्रिकेट स्पर्धा खेळत असतो, परंतु ही जी स्पर्धा आहे अतिशय चांगलं आयोजन नियोजन. तर या कमिटीबद्दल आणि नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? चांगलं आयोजन नियोजन आहे, त्यांना आमचं अभिनंदन. यस खूप खूप धन्यवाद तुम्हालाही. तर आपण जाऊया वडगरच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असतं? आम्ही बॅटिंग घेतली असती. यस हवं ते मिळतंय. तर या मॅच बघायला खूप मजा येईल. आपण प्रथम फलंदाजी करत असताना आपल्या डोक्यामध्ये काय ठेवलं आहे की आपण किती धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल? आता प्रत्येक खेळाडूकडून 100% देण्याचा प्रयत्न आहे. ज्या खेळाडूला चान्स भेटेल त्यांनी 100% द्यायचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करावा. यस आपण या आयोजन नियोजनाबद्दल आपले काय मत आहे? खरोखर आयोजनाबद्दल म्हटलं तर अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे. यस थोड्याच वेळात मॅच चालू होते. आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्हा दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून असं न्यूज आहे की नाणेफेकाचे जे कॉल आहे ते खारबाव संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. पुन्हा एकदा तुफान चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. कल्पेशजी नागावकर आज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवर कक्षामधून जॉईन झालेले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद कल्पेशजी पाटील. सध्या SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुफान पिंपलास या चषकाचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत आणि त्यांनी मरोई दिव्य संघाला आणि आमच्या समालोचक पॅनलला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद कल्पेशजी पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू वाईट आलाय. महेश काबूकार आणि सुधाकर पाटील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधलं खूप मोठी नावं आहेत. अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात झालेली आहे मरोई दिवे संघाच्या फलकाला. हा चेंडू देखील कमी गतीने टाकलाय. हा चेंडू पहिला देखील टाकायचा होता मात्र दिशाहीन. चांगली लाईन त्या चेंडूवर पकडलेली आहे. यष्टिरक्षक आपण भिरू पाटील यांना पाहतोय. एक उंच पुरे खेळाडू. आज संदीप पाटीलचं कौतुक करावं लागेल. विक्रम स्पोर्ट वणोगर संघाकडून खेळताना पहिल्या सामन्यातून सामनावीर आणि या सामन्यातून देखील संदीपनं एक षटकार ठोकला होता. ते शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. चेंडू चाललाय डीप व फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं. सुधाकर पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. मरोई संघाकडे बॅटिंग लाईनअप मोठी आहे तर विक्रम स्पोर्ट वडनगर संघाकडे गोलंदाजी युनिट चांगलं आहे.
चांगला बॅटर. हा फटका ऑन साईडला. चेंडूच्या समोर संदीप पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण आज संदीप पाटील साठी ही स्पर्धा चांगली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, चांगली फलंदाजी. नक्कीच चाचणी स्पर्धेचा विजेता संघ आहे विक्रम स्पोर्ट वडुणवघर. ज्या संघाने नुकताच सध्या नंबर 2 वर जॉली स्पोर्ट कामतगर संघाला आपण पाहतोय, एक अंतिम आणि 2 उपविजेत्या संघाला पराभूत केलेले आहे पहिल्या सामन्यातून. इथे बघूया आता स्ट्राईकवर प्रवीण पाटील. इथे इनसाइड आउट केलाच होता, फटका फसलाय राजा चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद प्रवीण पाटील. नक्कीच आज प्रवीण पाटील साठी स्पर्धा काहीशी खास नाहीये. गोलंदाजीतून 15 धावा या सामन्यातून देखील दिल्या आणि पहिल्या सामन्यातून देखील प्रवीणनं 14 धावा खर्च केल्या होत्या. बघूया नवीन फलंदाज सतीश भोईर, संघातील एक महत्वाचा खेळाडू, इनॅट नंबर 3 वर आलेत. हा चेंडू चांगला होता, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. शॉर्ट एस्टाक कव्हर रिझन मधून चेंडू डीप एस्टाक कव्हर, सीमारेषा गाठतोय. संदीपचा प्रयत्न अपुरे पडलेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. महेश काबूकर फलंदाजी करताना 20 धावांचं योगदान दिलंय. 7 चेंडूमध्ये 3 चौकार 1 षटकार. या सामन्यातून महेश काबूकरला चांगला सूर गवसलेला आहे. हा चेंडू देखील तितकाच चांगला खेळलेत, मात्र काय फिल्डिंग आहे पॉइंट रिझल्टला राजा यांच्याकडून. इथे दुसरीची कॉलिंग आणि नक्कीच इथे फलंदाज सतीश बॅक टू दी डगआउट. ही रणनीती आहे मरोई दिवे संघाची, कारण की हा संघ सुरुवातीला आपल्या संघटनेमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर नवीन 40+ मध्ये भरपूर स्पर्धा खेळलेत आणि भरपूर ट्रॉफ्या जिंकण्याचा मान सुधाकर पाटीलच्या टीमनं मिळवलेला आहे. त्यांना 37ची विकेट द्यायची होती, कारण की मैदानामध्ये संदीप पाटीलला आणायचं होतं. धावा बनवायचे आहेत 55 आणि संदीपला अगदी दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राईक मिळालेली आहे. बघूया जितू धुमाले संघाचे संघनायक विक्रम स्पोर्ट वडुणवघर. नक्कीच विक्रम स्पोर्ट वडुणवघर संघाचा आपण विचार केला तर हिम्मत चौगुले, श्यामदादा चौगुले, कालीराम देवलीकर, जितू धुमाले, त्यानंतर महेश काबूकर यांनी संघनायकाची जबाबदारी पार पाडलेली आहे. मात्र आज दीपक चौगुले या स्पर्धेसाठी संघनायक आहेत. जितू ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू कमालीचा सबमरीन डिलिव्हरी. महेश काबूकर देखील अगदी यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करतायत. अगदी जमिनी लगत चेंडू आला होता. चांगली सुरुवात जितू धुमाले. पहिला चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये टाकलेला आहे. हा चेंडू
अगदी स्टंपला उकळून फेकलाय. वाट डिलिव्हरी. काय चेंडू टाकलाय. ज्या संदीपकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र भंग झाल्यात. डीजे भोईर आणि कल्पेशजी नागावकर आणि आमचे इतर सर्व मान्यवर सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहत आहेत तुफान पिंपलास 40+ आयोजित तुफान चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम आणि मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. मुरवाई केवणीदेवी आणि विक्रम स्पोर्ट वडोनवगार. राजू पाटील चेंडूला अगदी शॉर्ट लेगच्या रिझनमध्ये खेळलेत. बघूया चेंडूच्या समोर भीरू पाटील 2 धावा पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनी संघाची टोटल 14 झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 12 आणि दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धावा आले 2. स्पर्श ट्रान्सपोर्टचे मालक सतीश मुकादम, सूर्यकांतजी भोईर आणि कल्पेशजी नागावकर आज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची मोलाची उपस्थिती लाभलेली आहे. तुफान पिंपलास 40+ संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होतील जितू धुमाले. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न. 1 धाव राजूला जरूर मिळाली, मात्र गोलंदाज जितू धुमालेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असे 40+ आपले काही खेळाडू अजून त्याच रेंजमध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. बघूया चाचणी स्पर्धा जिंकण्यानंतर कुठेतरी विक्रम स्पोर्ट वणोगर संघाचे दिवस खराब गेले होते, मात्र या स्पर्धेतून चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. हा चेंडू सुधाकर पाटीलनं सोडून दिलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो वाईट. सुनील मात्रे, सुरेश गरात पंचांच्या भूमिकेमध्ये आज नक्कीच आम्हाला संतोष मालीने देखील चांगलं सहकार्य केलंय. किशोर पाटील असतील, जगदीश मात्रे आणि घनश्याम भोईर जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांची मदत लागलेली आहे तेव्हा मैदानामधून चांगली पंचांची भूमिका आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. जितू धुमाले हा शॉर्ट पिच चेंडू आणि इथे अनिलचा अंदाज चुकलाय. भरपूर पुढे होते. नक्कीच अगदी चेंडू चाललाय सीमा पार. सुधाकर पाटीलचा हा पहिला बार षटकार. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए चला जाता हूँ किसी की धुन. थँक्यू. अनिल एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज घेता आला नव्हता. 6 धावेने आता संघाची टोटल 22. शेवटचा एक चेंडू आहे जितू धुमाले, ओव्हर नंबर 2. बघूया शेवटच्या एका चेंडूचा खेळ. 55 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला संदीप. काय फिल्डिंग करतात आज, वा. एकाच ऍक्शन मध्ये जमिनी लगत चेंडूला उचललाय आणि एकापेक्षा जास्त काही नाहीये. एका धावीनी मुरवाई दिवे संघ 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 ओव्हरमध्ये 3 बाद 23. 3 बाद 23 धावा.
32ची गरज आहे. 16ची सरासरी आहे. 2 ओव्हर अजूनही 32 बनवायचे आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात 23. पाटील बघूया. क्या बात आहे. नाही, विलास पाटील देखील क्रिकेटच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांचं एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. पंच असो, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, स्कोरिंग, विलास पाटील सर्व काही गोष्टी करू शकतील. समालोचक देखील करतील कधी वेळ आली तर. बघूया. 12 चेंडू 32 धावा. गोलंदाज भीरू पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. दुसरीची कॉलिंग आणि ते तिसऱ्या पंचांची मदत. 1 की 2. बघूया. इथे सुधाकर नाराज आहेत. कुठेतरी मनामध्ये शंका आहे. नक्कीच बघूया. ही विकेट जर नवघर संघासाठी आली तर एक इथून चांगल्या वाटचालीकडे हा संघ झाला. आणि फलंदाज धावचीत बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. सुधाकर यांना ठाऊक होतं की मी बाद आहे. नक्कीच दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही. स्ट्राईक घेण्याच्या नादात स्वतःची विकेट त्यांनी इथे दिलेली आहे. डीजे
कमबॅक केलंय. आता 7 मध्ये 17, 7 चेंडू 17 धावा. सामना पुन्हा एकदा मोरोई दिवेश संघाच्या बाजूनं घेऊन जाताना फलंदाज राजू पाटील फलंदाजाला आपण पाहतोय. नक्कीच आता बिरू पाटीलवर थोडासा दबाव असेल. हा चेंडू खूप निर्णायक. हा चेंडू चांगला, अगदी भन्नाट वेग, चांगली दिशा, अप्रतिम डिलिव्हरी. 2 षटकार खाल्ल्यानंतर हा चेंडू डॉट टाकले. आता येणाऱ्या चौथ्या गोलंदाजाला 6 मध्ये 17 आहेत. नक्कीच बघूया इथे 7 चेंडू 17 धावा आणि गोलंदाज येतील गोविंद. संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच गोविंदकडे पाहिलं जातोय. विनायक पाटील एक सिनियर खेळाडू आहे. बघूया सध्या कालीराम देवलीकर आणि विनायक पाटील ही जुनी जोडी अगदी शांत उभी आहे. चर्चा करू द्या महेश काबूकरला, दीपक चौगुले, बिरू पाटील, संदीप, जितू धुमालेला. बघूया 7 चेंडू 17 धावा. सामना नक्कीच आता दोन्ही संघांसाठी इथून समान आहे. पहिले 3 चेंडू खूप निर्णायक असतील. वेलकम प्रदीपजी जोशी साहेब. नक्कीच आज प्रदीप जोशी साहेबांचा संघ देखील आपण यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघ एकाच पंचकृषीतील आहेत, एकाच रस्त्यावरचे आहेत. कालिका माता खारबाव आणि गावदेवी वडगाड. एका बाजूला जालिंदर पाटील तर दुसऱ्या बाजूला किशोर पाटील असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक आपली जर रिपोर्टिंग झाली नसेल तर या स्पर्धेची प्रवेश फी ऑफिशियली रिपोर्टिंग आपण अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा करायची आहे. चांगला संघ आहे गावदेवी वडगार. राजू पाटील, विजयदादा पाटील, जय पाटील, जालिंदर पाटील, योगी सारखे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. उगाच बऱ्याच दिवसातून पुन्हा एकदा या संघाचा खेळ पाहण्याचा योग या स्पर्धेच्या माध्यमातून आलेला आहे. 6 मध्ये 17 आणि प्रताप पाटीलनं आपलं काम केलेलं आहे. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. राजूच्या खांद्यावर हे 5 चेंडू आणि 16 धावांची जबाबदारी सोपवलेली आहे. युसीएन लाईव्हचे मालक विजयदादा पाटील, माजी सरपंच वडगार, जय पाटील देखील माजी सरपंच राहिलेत. बघूया सध्या आमचे कलाकार कमलाकर दादा प्ले 11 मध्ये नाही आहेत. फटका फसलाय. बघूया सेफ लँड होईल. कालूराम देवलीकर चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2. आता 4 मध्ये 14. 4-14 धावा किती झाल्यात यापेक्षा आता धावा किती बनवायच्या आहेत हे महत्वाचं आहे. 41 झालेत आणि 4 मध्ये 14. गोविंद नक्कीच गोविंद विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे एक चांगले गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख. हा चेंडू पायचीचे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज लेग बिफोर आउट राजू पाटील. तीन मध्ये 14. 3 चेंडू 14 धावा. नक्की सुधाकर पाटील बाद झाले. खेळाडूमध्ये थोडीशी चर्चा होईल. राजू पाटील नॉनस्ट्राईकला असताना दुसरी धाव घेण्याची गरज होती का हा प्रश्नचिन्ह कायम राहील. हा सामना जर गमावला मोरोई दिवे संघानं तर तो चर्चेचा विषय बनेल. नक्कीच जास्त वेळ आपण घेतोय बघा. उमेश
उमेश पाटील इथे या चेंडूवर बघूया एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली. 3 मध्ये 14 होते आणि इथे आता 2 मध्ये 13. चेसिंग इज कंपल्सरी आहे. काल संजयभाई म्हात्रे यांनी 2 मध्ये 13 असताना एक वाईट टाकला होता, त्यानंतर षटकार देखील खाल्ला होता, मात्र शेवटचा चेंडू चांगला टाकून तो सामना जिंकून दिला होता. दोन 13 2 चेंडू 13 धावा 13 धावा 2 चेंडू. चांगला चेंडू, अगदी चेंडूला डिफेन्सिव्ह फटका खेळलेत आणि या सामन्या आता विजयापासून फक्त 1 चेंडू दूर आहे. विक्रम स्पोर्ट वडुणवगार. बघा विनायक पाटील यांच्याकडे मला वाटतं पहिला चेंडू गेलाय. एक सिनियर खेळाडू आहेत. याच विनायक पाटीलनं कित्येक चांगली फलंदाजी या संघासाठी याआधी खेळलेली आहे आणि हा सामना जिंकलाय विक्रम स्पोर्ट वडुणवगार संघानं. अभिनंदन संघनायक दीपक चौगुले, महेश काबूकर, अनिल जितू धुमाले, सँडी वीरो, विनायक पाटील, ऑल टीम अभिनंदन. नक्कीच या सामन्याचा सामनावीर क्या बात आहे. बघा अगदी जर आपण विचार केला तर ह्या सामन्यातून 2 खेळाडू सामनावीरच्या रेसमध्ये आहेत. महेश काबूकरने धावा बनवल्यात 20. 7 चेंडूमध्ये गोलंदाजी करताना 12 खर्च केलेत, 1 विकेट घेतलाय. त्यानंतर गोविंदनं धावा बनवल्यात 20, चेंडू घेतलेत 7 आणि धावा खर्च केलेत गोलंदाजीतून फक्त 5 आणि 1 विकेट. म्हणजे इथे नक्कीच गोविंदचे पॉइंट चांगले आहेत आणि या सामन्याचा सामनावीर मिस्टर गोविंद. अगदी दोन्ही खेळाडूंची समान कामगिरी, मात्र गोविंदनं गोलंदाजी करताना महेश काबूकर यांना मागे टाकलाय. धावा दोघांनी सेम बनवल्या होत्या, विकेट देखील सेम घेतलेत, मात्र धावा कमी दिलेत आणि त्याच्या बलावर गोविंद ठरलेत या सामन्याचे सामनावीर. यस नक्कीच प्रदीप जोशी साहेबांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 70-70 चे चेंडू उपलब्ध केलेत. तुफान पिंपळास 40+ संघाच्या वतीनं त्यांचे देखील आभार.